नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होऊन दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं. त्याला आता 1 महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला आहे. नीटचा पेपर फुटला आणि त्याच्यासाठी त्या खात्याशी संबंधित मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार आहेत, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी आहे. खरं म्हणजे ही मागणीच चुकीची आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायची गरज नाही, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये ते दोषी नाही आहेत. नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटण्याची ही देशातली पहिली वेळ नाही आहे. याच्या आधी अनेक वेळेला, शेकडो वेळेला वेगळे वेगळे पेपर फुटलेले आहेत, पण कधीही कोणाचा राजीनामा मागितला गेला नाही. कधीही झालेली परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा, री एक्झाम ही घेतली गेलेली नाही आहे. उलट याच्या आधी अनेक वेळेला राजकीय नेत्यांच्या भूमिका या आत्ताच्या त्यांच्या भूमिकेच्या विपरीत राहिलेल्या आहेत. 2008 ते 2013 या काळामध्ये राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री होते. राजस्थानामध्ये देखील पेपर फुटीचा मोठा विषय झाला होता आणि अशोक गेहलोत यांना पाठीशी घालणारं भाषण प्रियांका वाड्रा यांनी केलेलं आहे. त्या भाषणात असं म्हणाला, हा पेपर फुटीची समस्या फक्त राजस्थानपुरतीच मर्यादित नाही आहे, ही अखिल भारतीय समस्या आहे. देशभरात अनेक ठिकाणी पेपर फुटत असतात आणि या बदल्यात कोणीही काहीही करू शकलेलं नाही. अशोक गेहलोत यांनी देखील त्याचे प्रयत्न केले, पण त्यांचेही प्रयत्न विफल झाले, असं भाषण प्रियांका वाड्रा यांनी केलं. एका अर्थाने अशोक गेहलोत यांना पाठीशी घातलं. मग त्या अशोक गेहलोत मंत्रिमंडळातले शिक्षण मंत्री किंवा स्वतः अशोक गेहलोत यांनी राजीनामा दिला का? नाही दिला. 1992 साली उत्तर प्रदेशमध्ये कॉपी विरोधी कायदा हा आणला गेला. हा कायदा आणला गेला मुख्यमंत्री त्यावेळेचे कल्याण सिंग यांच्या सरकारद्वारा. त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्यांना कठोर शिक्षा याची तरतूद होती. पुढे 93 साली उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या. मुलायम सिंग यांनी हा जो कॉपी विरोधी कायदा आणला होता यांना विद्यार्थी विरोधी कायदा म्हणून मोठा प्रचार केला आणि या एका मुद्द्यावर कल्याण सिंग सरकार त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालं. मुलायम सिंग हे मुख्यमंत्री झाले. म्हणजे मानसिकता बघा, कॉपी विरोधी कायदा आणला, तो कायदा आम्ही घालवू म्हणून आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनावर मतं मिळवली. ही होती स्थिती. 98 साली उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कॉपी विरोधी कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. मुलायम सिंग यांनीच त्याला कडाडून विरोध केला आहे. पण या वेळेला तसा कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे. 2024 सालच्या जून महिन्यामध्ये केंद्र सरकारनं संसदेमध्ये एक कायदा पास करून घेतला. पब्लिक एक्झामिनेशन्स प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट 2024 असा कायदा 2024 साली जून महिन्यामध्ये केंद्र सरकारनं संसदेमध्ये पारित करून घेतला. 21 जून 2024 सालापासून हा कायदा अंमलात आलेला आहे. अनेक पैलूंचा विचार करून हा कायदा कठोर केला गेलेला आहे. या कायद्याच्या अंतर्गत सरकारमार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षा याच्या परिघात येतात. मग UPSC असेल, हायर सेकंडरी असेल, SSC असेल, रेल्वे भरतीच्या परीक्षा असतील, बँक भरतीच्या परीक्षा असतील आणि त्या व्यतिरिक्त नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याच्या अंतर्गत नीटची परीक्षा होते, हे सगळे परीक्षांचे विषय हे या कायद्याच्या परिघामध्ये येतात. ह्या कायदा
कॉग्नायझेबल ऑफेन्स आहे. गुन्हे दोन प्रकारचे असतात, कॉग्नायझेबल, नॉन कॉग्नायझेबल, म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र. नॉन कॉग्नायझेबल गुन्हा जो असतो हा कोणीतरी त्याची तक्रार पोलिसांकडे करावी लागते. ही तक्रार केल्याशिवाय कारवाई होत नाही. कॉग्नायझेबल ऑफेन्समध्ये तक्रार करण्याची गरज नसते. शासनाला एखादा गुन्हा जो कॉग्नायझेबल आहे असा गुन्हा झाला असं जर समजलं तर शासनाने लगेच कारवाई करणं आवश्यक असतं. हा जो कायदा आहे हा कॉग्नायझेबल ऑफेन्स होतो. त्या व्यतिरिक्त हा नॉन बेलेबल आणि नॉन कंपाऊंडेबल आहे. नॉन बेलेबल आपल्याला माहिती आहे जामीनच मिळणार नाही. नॉन कंपाऊंडेबल म्हणजे ह्याच्यामध्ये एखादा जर गुन्हेगार पकडला गेला, त्याच्यावर जर तक्रार असेल तर त्याचा तो गुन्हा, त्याची ती तक्रार मागे घेता येत नाही किंवा आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट होत नाही. कोर्टाच्या बाहेर समझोता झाला, गुन्हा मागे घेतला गेला, असं या गुन्ह्याच्या बाबतीत कायद्यामध्ये हे करता येत नाही. असा हा कायदा आहे. याच्यामध्ये 3 वर्ष ते 5 वर्ष सक्तमजुरी, 10 लाख रुपयाचं दंड किंवा 1 कोटी रुपयाचा दंड किंवा 5 वर्ष ते 10 वर्ष सक्तमजुरी अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत. त्या गुन्ह्याची तीव्रतेवर न्यायाधीशानं ती शिक्षा सुनवायची आहे. हा कायदा 2024 साली अंमलात आला. मागच्या मे महिन्यामध्ये 26 सालच्या मे महिन्यामध्ये 3 मेला नीटची परीक्षा झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी असं समजलं, माहिती मिळाली की या परीक्षेचा पेपर हा फुटलेला आहे. अनेक लोकांना हा पेपर आधीपासून मिळाला. मग ज्यांना पेपर मिळाला नाही आणि ज्यांना पेपर मिळाला, मग ज्यांना पेपर मिळाला नाही त्यांच्यावर अन्याय होतो, म्हणून ही परीक्षा 12 मेला रद्द केली गेली असं सरकारनं जाहीर केलं. नवीन परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर झालेल्या त्या सांगणार आहे. आणि लगेच CBIकडे ही केस सरकारनं सोपवली. त्याची चौकशी सुरू झाली आणि 13 लोकांना आत्तापर्यंत अटक देखील झाली आहे. याच्यापूर्वी कधी कोणाला अटकच झाली नव्हती, केसच झाल्या नव्हता. यावेळेला 13 लोकांना अटक झालेली आहे. या 13 लोकांमध्ये लातूरचे लोक कोणी आहे, कोणी पुण्याचं आहे, कोणी नाशिकचं आहे, कोणी जयपूरचं आहे, कोणी गुरुग्रामचं आहे, असं निरनिराळ्या ठिकाणचे लोक हे या गुन्ह्यामध्ये पकडले गेलेले आहेत. हे सगळ्या लोकांना जे पकडलं हे मे महिन्यामध्ये पकडलेलं आहे. पहिली अटक ही 12 मेला झाली. ती झाली शुभम खैरनार, हा नाशिकचा जो आहे आरोपी, त्याला पहिली अटक 12 मेला झाली. मग 14 मे, 15 मे, 16 मे, 18 मे, 22 मे असं वेगवेगळ्या तारखांना ज्या ज्या गुन्हेगारांचा छडा लागला त्या सगळ्यांची नावं घेऊन 13 लोकांवर गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्यांना अटक झालेली आहे. आणि त्यानंतर नीटची परीक्षा, पुनर्परीक्षा, एक्झाम ही देखील जाहीर झाली. 21 जूनला ही परीक्षा घेतली आणि 16 जुलैला म्हणजे 1 महिन्याच्या आतच त्याचा निकाल देखील जाहीर झाला. ह्या निकालामध्ये आर्यन गुप्ता हा पंजाबचा आणि पंशुल बन्सल हा हरियाणाचा विद्यार्थी, दोघेही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत. जॉईंट टॉपर्स असा शब्दप्रयोग केलेला आहे. या दोघांनाही 720 पैकी 715 गुण हे प्राप्त झालेले आहेत आणि ते पहिले आले दोघे. हे विशेष आहे. आता ह्यातलं जंतर मंतरवरचं जे आत्ताचं आंदोलन आहे हे 20 जूनला सुरू झालेलं आहे. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की 21 जूनला नीटची पुनर्परीक्षाची तारीख जाहीर झाली. यांनी बरोबर 20 जूनला आंदोलन जंतर मंतरवरचं सुरू केलं. आणि हे अभिजित दापके महाशय हे अमेरिकेहून आले. हे केव्हा आले? 6 जून. 6 जूनला हे महाशय दिल्ली विमानतळावर अमेरिकेहून आलेल्या विमानातनं अवतरित झाले. त्याच्या आधी अटक झाली होती 13 लोकांना मे महिन्यातच. हे मात्र 6 जूनला आले. वराती मागून घोडा असतं तशा प्रकारे. आणि लगेच त्यांनी मागणी सुरू केली, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. मग त्यांनी लगेच त्याच दिवशी 6 जूनला जंतर मंतरवर 1 दिवसाचं आंदोलन केलं
पुढे मग पुण्यामध्ये 1 दिवसाचं आंदोलन केलं. त्यानंतर मग त्यांनी जयपूरला 1 दिवसाचं आंदोलन केलं आणि पुन्हा 20 जूनला जंतर मंतरवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. वास्तविक 1 दिवसाची परवानगी दिली होती. पुढचा महिना सव्वा महिना जे यांचं आंदोलन चालू आहे परवानगी न घेता सुरू आहे, पण पोलिसांनी सरकारनं त्यांच्यावर बळजबरी करून दिली नाही, त्यांना ते करायची परवानगी दिली. पण त्या ठिकाणी आणखीन काय काय झालं, मूळ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीचा विषय हा मागे पडला. ते सोनम वांगचुक तिथे आले, त्यांनी उपोषण सुरू केलं. हे सोनम वांगचुक कोण आहेत? हे स्वतःला वैज्ञानिक म्हणवतात, पण त्यांच्या नावावर एकही पेटंट नाही. त्यांनी लडाखमध्ये तिकडच्या तरुणांना हिंसा करायला चिथावण्या दिलेल्या आहेत, तशी भाषणं केलेली आहेत. त्या भाषणांच्या क्लिपिंग्स उपलब्ध आहेत. बांगलादेश आणि नेपाळसारखं जेनझीचं आंदोलन करून इकडचं सरकार पाडलं पाहिजे अशा प्रकारच्या चिथावण्या दिल्यात आणि त्यानंतर लेहमध्ये दंगे आणि जाळपोळ झालेली आहे. या सोनम वांगचुक यांनी असं म्हटलेलं आहे, चीन जर आलं तर आम्ही चीनला अडवण्याचा प्रयत्न तर करणारच नाही, उलट त्यांना मार्ग दाखवून देऊ कसं पुढे जायचं ते, असं म्हणणारे हे सोनम वांगचुक. ह्या सगळ्या यांच्या मागण्यांचा नीटशी काय संबंध? आणि त्यांचं लडाखमधल्या मागण्यांसाठीचं एक छोटंसं मंडळ आहे, त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाची लोक लडाखमधली आहेत. त्या सगळ्यांनी म्हटलेले आहेत सोनम वांगचुक जे नीटच्या आंदोलनात गेले त्या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही, आमचा पाठिंबा नाही, असं लडाखमधल्या लोकांनी देखील त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. मग अरुंधती रॉय आल्या. काश्मीर भारताचा कधीच भाग नव्हता असं भाषण त्यांनी तिथे केलं. नंतर ते कुणाल कामरा आले. ते स्वतःला कॉमेडियन म्हणवतात, मग काहीतरी कॉमेडी केली पाहिजे ना. मग काहीतरी कॉमेडी करताना त्यांनी सुद्धा सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम किया वगैरे. काय संबंध नीटशी? नंतर आणखीन एक कोणीतरी महिला आल्या, त्यांनी तिथे भाषण केलं. भारत हमारी माँ है तो हमारा बाप कौन है असं काहीतरी विचित्र बडबडल्या. मग एक अत्यंत निकृष्ट अशी एक चर्चा समाजामध्ये सुरू करणारे महिलांच्या वेशामध्ये आलेले मुलींच्या वेशात, यांनी माय जेंडर माय चॉईस हा प्रकार सुरू केला. त्या ठिकाणी शारजील इमाम ज्यानं ईशान्य भारताला देशापासून तोडण्याचं कारस्थान केलं तसं त्यांनी बोलून दाखवलं. चिकन नेक ब्लॉक करायचा आणि ईशान्य भारत देशापासून तोडायचा असं म्हणणारा शारजील इमाम याचं समर्थन करण्याचं देखील काम त्या ठिकाणी झालं. म्हणजे मुख्य विषय राहिला बाजूला. आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे काहीही फरक पडणार नाही, अगदी धरून चाला. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, मग पुढे काय होणार? दुसरा एक मंत्री बनेल. व्यवस्था सुधारली का? तर व्यवस्था सुधारण्यासाठीचा कायदा झालेला आहे. त्याच कायद्याच्या अंतर्गत लोकांना अटक देखील झालेली आहे आणि ह्यांची मागणी अटक झाल्याच्या नंतर आलेली आहे. जी व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून ते आंदोलन करतायत त्या व्यवस्थेमध्ये बदल आणण्याची सुरुवात यांच्या मागणीच्या आधीच आलेली आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणीच चुकीची आहे. तो नॉन इश्यू आहे, पण तो त्यांनी धरला कारण त्यांना अराजक माजवायचं होतं. हे 21 तारखेला 20 तारखेला दिल्लीमध्ये जे झालं त्याच्यावरून लक्षात येत आहे. त्यांना अराजक माजवायचं होतं. नीट पेपर फुटीचा विषय मिळाला नसता तर त्यांनी दुसरा कुठला तरी विषय घेतला असता, पण अराजक माजवायचं हे त्यांचं पक्क होतं. पूर्वी देखील राहुल गांधी म्हणालेले आहेत, तेल टाकून झालेलं आहे, फक्त ठिणगी पडायची आम्ही वाट बघतोय. हे ठिणगी शोधतायत. त्यामुळे मुळामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषयच नाही. शासनानं असं ठामपणे सांगितलं पाहिजे राजीनामा दिला जाणार नाही. बसा किती दिवस बसायचं आहे ते, पण हिंसाचार केला तर मग बळाचा वापर करावा लागेल, तो नक्की करावा. 2012 साली निर्भया प्रकरणावरनं अशाच प्रकारचं आंदोलन झालं. त्या ठिकाणी देखील बॅरिकेड ओलांडून लोक जेव्हा जायला लागले तेव्हा वॉटर कॅनन, पाण्याचा झोत हा फेकतात, वॉटर कॅनन
हे त्या आंदोलकांवर मारले गेले. थंडीचे दिवस होते तरी मारले गेले. आणि त्यावेळेचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे आंदोलन जर हिंसक झालं नसतं, अहिंसात्मक राहिलं असतं, बॅरिकेड ओलांडून जर लोक आले नसते तर आम्ही देखील वॉटर कॅनन मारले नसते. आता जे वॉटर कॅनन मारले हे आंदोलन हिंसक व्हायला लागलं, लोक बॅरिकेड ओलांडून यायला लागले म्हणून वॉटर कॅनन मारावं लागलेलं, असं त्यावेळच्या सरकारने केलेल्या वॉटर कॅनन आणि बळजबरीचं त्यावेळेचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी समर्थन केलेलं आहे. आज राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा मात्र बळाचा वापर केला म्हणून आंदोलन करतायत. त्यामुळे असा हा विषय आहे. धर्मेंद्र प्रधान योग्य दिशेने काम करतायत. सरकारनं तसा कायदा आणलेला आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होते. 13 लोकांना अटक झालेली आहे, चौकशी होईल, कोर्टासमोर तो सगळा विषय येईल, कोर्ट योग्य तो निर्णय देईल यावर विश्वास ठेवावा. आणि ही मागणी योग्य नाही हे पुन्हा एकदा सांगतो आणि माझं म्हणणं थांबवतो. माझं हे म्हणणं जर आपल्याला पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा. या विषयाबद्दल आपला जो काय अभिप्राय असेल तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.